हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाविड एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे एग्रीजियस. ओके, एग्रीजियस हा वर्ड आहे. तर याला प्रोनाऊन्स बरोबर करायचं, एग्रीजियस असा हा वर्ड आहे. ओके, सो मीनिंग काय आहे त्याचं? आउटस्टँडिंगली बॅड आणि शॉकिंग, म्हणजेच अत्यंत वाईट किंवा आपण त्याला धक्कादायक सुद्धा म्हणू शकतो. तर एग्रीजियस म्हणजे काय होते? अत्यंत वाईट किंवा धक्कादायक किंवा भयानक, गंभीर सुद्धा म्हणू शकतो आपण. तर अत्यंत वाईट, मराठीमध्ये काय अर्थ होतो एग्रीजियसचा? अत्यंत वाईट, धक्कादायक, भयानक किंवा गंभीर. सो सिनोनिम्स काय आहेत एग्रीजियसचे? शॉकिंग, अपेलिंग आणि हॉरिफिक. आणि अँटोनिम्स आहेत मार्वेलस, अमेझिंग आणि वंडरफुल. ओके, मार्वेलस, अमेझिंग, वंडरफुल आणि मिरॅक्युलस हे आहेत अँटोनिम्स कशाचे? एग्रीजियसचे. आता एग्रीजियसला सेंटेन्स मध्ये कसं यूज करण्यात आलेलं आहे ते बघूया. सो एग्रीजियस अब्युजेस ऑफ कॉपीराइट. तर याचा अर्थ काय आहे? अत्यंत गंभीर कॉपीराइट उल्लंघन. म्हणजे काय झालेलं आहे याच्यामध्ये? कॉपीराइटचं उल्लंघन झालेलं आहे आणि अत्यंत गंभीररित्या झालेलं आहे. अत्यंत गंभीर कॉपीराइट उल्लंघन असा या सेंटेन्सचा अर्थ आहे आणि असं एग्रीजियस याच्यामध्ये यूज करण्यात आलेला आहे. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे सेडिशन. सेडिशनचं काय मिनिंग आहे? तर कंडक्ट ऑर स्पीच इन्साइटिंग पीपल टू रिबेल अगेन्स्ट द अथॉरिटी ऑफ अ स्टेट ऑर मोनार्च. म्हणजे काय होते? तर देशद्रोह, राज्यद्रोह, शासनद्रोह याचा अर्थ होतो सिडेशन. ओके, तर कंडक्ट ऑर स्पीच इन्साइटिंग पीपल टू रिबेल अगेन्स्ट, रिबेल करणे म्हणजे तेच द्रोह करणे, विद्रोह करणे. द अथॉरिटी ऑफ अ स्टेट ऑर मोनार्च, म्हणजे जे अथॉरिटी आहे स्टेटची किंवा मोनार्च आहे त्याच्याबद्दल द्रोह करायला लावणे, अशी स्पीच देणे किंवा असं काही कंडक्ट करणे पीपल्सच्या समोर, त्याला काय म्हटलं जातं? सेडेशन असं म्हटलं जातं. म्हणजे त्याला देशद्रोह असं म्हटलं जातं. देशद्रोह, राजद्रोह, राज्यद्रोह किंवा शासनद्रोह म्हणजे काय होते? सिडेशन. सो सिनोनिम्स काय आहेत? प्रोवोकेशन, इन्फ्लेमिंग आणि अँटोनिम्स आहेत काम, ओबिडियन्स आणि ॲडहेरन्स आणि कन्फर्मिटी सुद्धा. तर अँटोनिम्स काय आहेत? काम, ओबिडियन्स, ॲडहेरन्स आणि कन्फर्मिटी. आणि सिनोनिम्स आहेत प्रोवोकेशन आणि इन्फ्लेमिंग. तर आता सेंटेन्स बघून घेऊया आपण कसं यूज करण्यात आलेलं आहे सेडेशनला सेंटेन्समध्ये. सो इन मार्च 1848 authorities charged several leading nationalists with sedition. तर काय आहे म्हणते? मार्च 1848 मध्ये अधिकाऱ्यांनी अनेक आघाडीच्या राष्ट्रवादी देशद्रोहाचा आरोप लावलाय. ओके, काय केलेला आहे? मार्च 1848 मध्ये अधिकाऱ्यांनी अनेक आघाडीच्या राष्ट्रवादींवर देशद्रोहाचा आरोप लावला, असं या सेंटेन्सचा अर्थ आहे आणि असं या सेडिशनला यूज करण्यात आलेलं आहे या सेंटेन्समध्ये. नेक्स्ट वर्ड आहे बी फडलिंग. बी फडलिंगचं काय मिनिंग आहे? तर कॉज टू बिकम अनेबल टू थिंक क्लिअरली, म्हणजे जो काय आहे, जो क्लिअरली थिंक नाही करू शकत आहे, म्हणजे तो गोंधळलेला आहे. तर गोंधळलेला याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये? गोंधळलेल्याला बी फडलिंग. ओके, बी फडलिंग म्हणजे होते गोंधळलेला. सिनोनिम्स बघूया आपण. सिनोनिम्स आहेत कन्फ्युज्ड, मडल्ड आणि ॲडल्ड. आणि अँटोनिम्स आहेत क्लिअर, इंजिनियस आणि फाईन. ओके, क्लिअर, इंजिनियस आणि फाईन हे अँटोनिम्स आहेत कशाचे? बी फडलिंगचे. आणि बी फडलिंग म्हणजे होते गोंधळलेला. सो आता सेंटेन्स मध्ये बघूया बी फडलिंग कसं यूज करण्यात आलेलं आहे. सो इवन इन माय बी फडल्ड स्टेट आय कुड सी दॅट दे मींट ट्रबल. म्हणजेच माझ्या गोंधळलेल्या अवस्थेत इन माय बी फडल्ड स्टेट मला कळत होते
की त्याचा अर्थ काय आहे, त्रास होतो. माझ्या गोंधळलेल्या अवस्थेत मला कळत होते, त्याचा अर्थ त्रास होतो. त्रास म्हणजे ट्रबल. ओके, सो असं या सेंटेन्स मध्ये बी फडलला यूज करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट वर्ड आहे इंटिमिडेट. इंटिमिडेटचं काय मिनिंग आहे, तर फ्रायटन ऑर ओव्हरऑ समवन स्पेशली इन ऑर्डर टू मेक देम डू व्हॉट वन वॉन्ट्स. तर इंटिमिडेट म्हणजे काय होते, धमकावणे होते किंवा घाबरवणे सुद्धा आपण म्हणू शकतो, दम देणे. तर याचा अर्थ काय होतो, इंटिमिडेट करणे. सो इंटिमिडेट म्हणजे काय होते, धमकावणे. भीती घालणे किंवा दहशत घालवणे, दम देणे किंवा घाबरवणे. तर सिनोनिम्स काय आहे त्याचे, फ्रायटन, मिनान्स आणि टेरिफाय. आणि अँटोनिम्स आहेत असिस्ट, अश्युअर आणि काम. सो यूज बघू घेऊया आपण सेंटेन्स मध्ये कसं यूज करण्यात आलेला आहे इंटिमिडेटला. द फोर्स आर डिझाईन टू इंटिमिडेट द नॅशनलिस्ट पॉप्युलेशन. सो त्याचा अर्थ काय होतो, तर राष्ट्रवादी जनतेला घाबरवण्यासाठी हे किल्ले बनवले आहेत. ओके, द फोर्स आर डिझाईन टू इंटिमिडेट नॅशनलिस्ट पॉप्युलेशन म्हणजेच राष्ट्रवादी जनतेला घाबरवण्यासाठी हे किल्ले बनवले आहेत, असा या सेंटेन्सचा अर्थ होतो. आणि इंटिमिडेट म्हणजे इथे होते घाबरवणे. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. सो वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे डर्मॅटोलॉजी. डर्मॅटोलॉजी म्हणजे काय होते, तर द स्टडी ऑफ स्किन. तर जी स्किन आहे, त्वचा आहे, त्याचा जो अभ्यास असतो त्याला काय म्हटलं जातं, डर्मॅटोलॉजी. आणि ज्या स्किन बद्दलचा जो अभ्यास करतो त्याचा जो डॉक्टर असतो त्याला काय म्हटलं जातं, स्किनचा जो डॉक्टर असतो त्याला डर्मॅटोलॉजिस्ट असं म्हटलं जातं. सो डर्मॅटोलॉजी म्हणजे काय होते, स्टडी ऑफ स्किन. त्वचाची जे अभ्यास असते, त्वचाचा जो अभ्यास असतो, स्किनचा जो अभ्यास असतो त्याला डर्मॅटोलॉजी असं म्हटलं जातं. किंवा त्याला काय म्हटलं जातं आणखी, त्वचा विज्ञान. ओके, नेक्स्ट आहे जिरेट्रिक्स. जिरेट्रिक्सचं काय मिनिंग आहे, द ब्रांच ऑफ मेडिकल सायन्स विच डील्स विथ द प्रॉब्लेम्स ऑफ द ओल्ड. म्हणजे वृद्धत्व व त्यामुळे होणारे आजार यांचा समावेश करणारी वैद्यकशास्त्राची शाखा, त्याला काय म्हटलं जातं, जिरियाट्रिक्स. ओके, वृद्धत्व व त्यामुळे होणारे जे आजार असतात त्यांचा समावेश करणारी जे वैद्यकशास्त्राची शाखा आहे, ब्रँच आहे, त्याला म्हटलं जातं जिरियाट्रिक्स. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आहे आपला तो आहे हायपर फिजिकल. हायपर फिजिकलची करेक्ट स्पेलिंग आहे HYPERPHYSICAL. ऑप्शन डी ही करेक्ट स्पेलिंग आहे हायपर फिजिकलची. हायपर फिजिकल म्हणजे काय होते, तर अतिभौतिक, भौतिक. ओके, अतिभौतिक किंवा भौतिक भौतिक सीमा व्यतिरिक्त, भौतिक सीमा व्यतिरिक्त किंवा अलौकिक, यांना काय म्हटलं जातं, हायपर फिजिकल असं म्हटलं जातं. आणि हायपर फिजिकलची स्पेलिंग आहे HYPERPHYSICAL. नेक्स्ट आहे वर्ड इंटिमिडेट. इंटिमिडेट आपण ऑलरेडी बघितलेला आहे आधी. तर इंटिमिडेट म्हणजे काय होते, त्याची करेक्ट स्पेलिंग काय आहे, INTIMIDATE ही करेक्ट स्पेलिंग आहे इंटिमिडेटची. आणि इंटिमिडेट म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तर इंटिमिडेट म्हणजे होते धमकावणे, भीती घालणे किंवा घाबरवणे. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये बघूया. फर्स्ट आहे अस्लीप ॲट द स्विच. अस्लीप ॲट द स्विच म्हणजे
जो की नॉट अटेंटिव्ह ऑर अलर्ट आहे, जो की अलर्ट नाही आहे, अटेंटिव्ह नाही आहे, त्याला म्हटलं जातं अस्लीप ॲट द स्विच. म्हणजेच काय आहे तो, कर्तव्य बजावण्यास दुर्लक्ष करणे किंवा लक्ष न देणे. याचा अर्थ काय होतो, कर्तव्य बजावण्यास दुर्लक्ष करणे किंवा लक्ष न देणे म्हणजे काय होते, अस्लीप ॲट द स्विच. सेंटेन्स एक्झाम्पल काय आहे, इफ समवन इज अस्लीप ॲट द स्विच दे आर नॉट डुईंग देअर जॉब और टेकिंग देअर रिस्पॉन्सिबिलिटी व्हेरी केअरफुली. म्हणजेच काय आहे की काम व्यवस्थित करत नाही आणि काय आहे तो निष्काळजी आहे. ओके, काम व्यवस्थित करत नाहीये आणि किंवा आपण म्हणू शकतो की तो निष्काळजी आहे, त्याला असं म्हणू शकतो आपण अस्लीप ॲट द स्विचला. नेक्स्ट वर्ड आहे, ओके, नेक्स्ट इडम आहे ब्लाइंड ॲज अ बॅट. ब्लाइंड ॲज अ बॅट म्हणजे हॅव्हिंग व्हेरी बॅड आयसाईट. हॅव्हिंग व्हेरी बॅड आयसाईट म्हणजेच की एखाद्या व्यक्तीला काहीच दिसत नाही किंवा त्याची दृष्टी खूप कमी आहे. ओके, ब्लाइंड ॲज अ बॅट म्हणजे एखाद्या व्यक्तीला एकतर काहीच दिसत नाही किंवा त्याची दृष्टी काय आहे, खूप कमी आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, इफ यू आर इन टोटल डार्कनेस अँड कांट सी एनिथिंग ॲट ऑल यू आर ॲज ब्लाइंड ॲज अ बॅट. म्हणजेच तुम्ही जर टोटल डार्कनेस मध्ये आहे, पूर्ण अंधारलेल्या कमऱ्यामध्ये आहे आणि तुम्हाला काहीच दिसत नाहीये, तर म्हणजे तुम्ही काय आहे, ब्लाइंड ॲज अ बॅट आहे. म्हणजेच तुम्हाला तिथे काय येईल, थोडंसं दिसणार नाही, दृष्टी तुमची कमीच होईल. तसेही अंधारामध्ये कोणाला दिसत नाही, तर एखाद्या व्यक्तीला काहीच दिसत नाही किंवा त्याची दृष्टी कमी आहे, खूप कमी आहे, त्याला म्हटलं जातं ब्लाइंड ॲज अ बॅट. ओके, सो हे आहेत आपल्या इडम्स अँड फ्रेजेस. आपण वर्ड्स बघितलेले आहेत, त्यांचे तुम्ही सिनोनिम्स आणि अँटोनिम्स परत एकदा वाचून घ्या, मराठीचे मीनिंग्स एकदा वाचून घ्या, नोट डाऊन करत चला आणि सोबत सोबत रोज आणखी तुम्हाला या व्यतिरिक्त आणखी 4-5 वर्ड जर होत असेल तर ते पण वाचत चला, म्हणजे तुमचे आणखी डेलीचे 10 वर्ड्स तरी होणार. ओके, सो ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.